कोथरूड विधानसभा निवडणुकीत भाजपला खिंडार पडणार की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। भाजपाशी अनेक वर्ष एकनिष्ठ असलेले अमोल बालवडकर यांनी कोथरूड विधानसभेसाठी इच्छा व्यक्त केली होती। यासाठी पुणे भाजपा व त्याचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर नाराज आहेत। यासाठीच त्यांच्या एकाही कार्यक्रमाला ही मंडळी गेल्या 2 महिन्यांपासून उपस्थितच राहिली नाही। शेवटी अमोल बालवडकर यांनी जन आशीर्वाद हा कार्यक्रम घेऊन हजारो नागरिकांचा आशीर्वाद मिळवला। सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून सर्वसामान्य व्यक्ती होत्या, जसे की कामवाल्या मावशी, ड्रायव्हर काका, बांधकाम मजूर हे होते। या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी 40,000हून अधिक नागरिकांना दिवाळी सरंजामाचे वाटपही करण्यात आले। हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मी गेले 10 वर्षापासून करतोय। माझा परिवार, मित्र परिवार, या समाजातील प्रत्येक कुटुंबाची दिवाळी गोड झाली पाहिजे या भावनेतून खऱ्या अर्थाने हा सामाजिक उपक्रम आहे। गेले 10 वर्ष करतोय, म्हणून याही वर्षी केलाय, मोठ्या संख्येने केलाय। 3,000 कुटुंबांपासून सुरू केलेला हा सरंजाम आज 30,000 कुटुंबांपर्यंत पोहोचलेला, याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो। हा संघर्षच आहे खऱ्या अर्थाने, एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी कुठलाही या ठिकाणी काम करत असताना कुठे वरतून या ठिकाणी आलो नाही, कुठल्याही वरिष्ठ मोठ्या नेत्याच्या डोक्यावरती माझा हात नाहीये, पण जनतेचा हात माझ्या डोक्यावरती आहे। या भावनेतून खऱ्या अर्थाने मी काम करतोय आणि या जनतेतले प्रश्न जनतेतलाच माणूस सोडू शकतो ही प्रामाणिक इच्छा माझी आहे। ही जनता माझ्या पाठीशी आहे। एवढी सगळी जनता पाठीशी असल्यावरती मला काळजी करण्याचं कारण नाहीये। ज्या पक्षाला मी 10 वर्ष झालं काम करतोय, म्हणून माझा अधिकारवाणीने मी त्यांना विनंती करतोय की आपण माझा विचार करावा, नाहीतरी जनता माझं भविष्य ठरवली। पक्षाच्या विरोधात अजूनही काही केलेलं नाहीये, त्यामुळे पक्षाच्या कारवाईचा कुठलाही प्रश्न नाही आहे। नियम सगळ्यांना सारखे आहे। जर आपले वरिष्ठ नेते नियम डावलत असेल, भारतीय जनता पक्षाचे संविधान आहे त्याचे नियम डावलत असेल, तर एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, माझ्यासारखा कार्यकर्ता हा दबणारा नाहीये, अन्यायाविरुद्ध लढणार आहे। त्यामुळे मी तो आवाज उठवला। मला भारतीय जनता पक्षाकडूनच उमेदवारी मिळेल, माझा अजूनही माझ्या नेत्यांवरती विश्वास आहे। मी आज माझ्या जनतेला निमंत्रण दिलं, ज्यांच्या जीवावरती मला निवडणुकीला सामोरं जायचंय, ज्यांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी निवडून यायचंय, त्यांना मी निमंत्रण दिलं। ते व्यासपीठावरती आले। ते कुठल्याही नेत्यापेक्षा निश्चितपणे मी सांगतो की मायबाप जनता इथून पुढचं नेतृत्व ठरवणार आहे। त्यांच्यापेक्षा मोठं कोण नाहीये, कुठला नेताच नाहीये। त्यामुळे एक सर्वोच्च प्रमुख पाहुणे माझ्या कार्यक्रमाला आले, याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो, आनंद वाटतो। शेवटी राजकारण असतं, कोण कोणाला डावलतं त्यापेक्षा आपण किती जोरात पुढे जातो हे महत्त्वाचं असतं। आपली रेषा आपण मोठी करायची असते आणि जर जनता तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे की जनता तुमच्या किती पाठीशी आहे। हे मला समजलेलं आहे। पक्षाला मी समजावण्याचा प्रयत्न करतोय की जनता माझ्या पाठीशी आहे, तुम्ही माझा विचार करावा। पक्षाने विचार करू नाही करू या जनतेने विचार केलेला आहे। माझ्या दृष्टीने या जनतेचा विचार खूप महत्त्वाचा आहे आणि जनतेने जर विचार केला तर मी या ठिकाणी निश्चितपणे येणारा काळ चांगलाच असेल। या भागातल्या तळागाळातल्या जनतेचे प्रश्न संपले पाहिजे। मी जनतेत काम राहून करणारा कार्यकर्ता आहे। रोज अनेक वेदना होत्यात लोकांचे प्रश्न पाहून, या वेदना सोडवायला आपल्याला कुठेतरी चांगल्या पदावरती गेलं पाहिजे। पद मिळवण्यासाठी नाही, तर जनतेची कामं करण्यासाठी। जे आता आहेत त्यांच्यापेक्षा कैक पटीने 100 पट मी चांगलं काम करून दाखवू शकतो, हे मला जनतेला दाखवायचंय। त्यामुळे जनतेचा विश्वास माझ्यावरती आहे की हा माणूस निश्चितपणे आपली सेवा करेल, आपल्या अडचणी सोडवेल आणि त्यांचा जर विश्वास आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तर मला काळजी करायचं कारण नाही। वर्तमान महत्त्वाचं आहे आणि वर्तमान माझ्या सोबत आहे, त्यामुळे भविष्याची मला चिंता नाही। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।